हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर लग्न झालंय, ज्यासाठी आलो होतो ते तर झालंय आणि आता जायचंय. आज आहे सोमवार आणि आज जायचंय परत पुण्याला. तर सकाळचे 7 वाजले होते आणि रोहितला लागली होती भूक. खरं तर भूक नव्हती लागली त्याला, पण गाडीत बसल्या बसल्यानं त्याने लगेच आम्हाला कुठं ना कुठं थांबायला लावलंच असतं की भूक लागली आहे म्हणून. कारण की झोप प्रॉपर झाल्यानंतर मग त्याचं असं असतं की काहीतरी खायला हवं, म्हणून मग घरीच खिचडी त्याला खाऊ घातली होती. आणि जी साडी मी आधी दाखवली ना, ती मामांकडची आहे. तर दीपालाही दिली आहे आणि मलाही दिली होती. आम्ही साखरपुड्याला लग्नाला आलोय म्हणून, तर ती आम्हाला दोघांना दिलेली होती. तर मी माझी बॅगेत ठेवली होती, ती दीपाला दिली होती. तर म्हटलं चला तुम्हाला ती दाखवते. तर ती दीपाची साडी दाखवली. मी माझी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर आदल्या दिवशी रात्री खिचडी केलेली होती आणि तीच खिचडी छान अशी गरम केली सकाळी सकाळी आणि रोहितला खाऊ घातली, जेणेकरून पोट भरलेलं असलं तर मग थोडा वेळ का असेना त्रास वगैरे अजिबात देणार नाही, म्हणून आईंनाच खाऊ घालायला सांगितली होती की तुम्ही खाऊ घाला, जेणेकरून लगेच तो आम्हाला कुठं थांबायला लावणार नाही. आणि त्याआधी म्हटलं मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. तर बाजूच्या आजी नानांचे पण नमस्कार केले होते. त्यानंतर इथं मंदिरात आले होते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. केलाय तुझं चालू नाही केलाय तू. चालू आहे आमची चाचणी, आज पेपरच आहे आमचा. हा 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 हा. लावावं मागचं, थंड आहे. आणि इथं मी अचानक हे झाले की माझी पर्स जी आहे ती घरीच राहिली आहे इथे. तर लकीली तिथल्या तिथेच होती, म्हणजे जस्ट गाडीतनं थोडंसं पुढं आलं आणि लगेच लक्षात आलं की पर्स माझी राहिली आहे. खरं तर त्यामध्ये फारसं काही नव्हतं, फक्त पैसे वगैरे एवढंच होतं. मोबाईल तर हातातच होता माझ्या, त्यामुळे काही नाही. पण तिथल्या तिथे होती म्हणून मग लगेच आले घ्यायला. जर थोडंसं लांब गेलो असतो, हायवेला जर लागलो असतो ना, मग काय परत आलो नसतो आम्ही. पण तिथल्या तिथे असल्यामुळे पर्स घेण्यासाठी परत घरी आले होते. आज रोनित पुढं बसला होता, कारण त्याला पुढे बसायचं होतं. कालच्या दिवशी पिहू पुढे बसली होती, तर त्याला जरा राग आलेला होता. मग मी त्याला सांगितलं की आपण पुण्याला जेव्हा जाऊ तेव्हा मी तुला पुढच्या सीटवर बसू देईल आणि मी मागं बसेल. तर त्याने ते लक्षात ठेवलं आणि तो आज पुढं बसला होता आणि मला मागं बसवलं होतं त्याने. असो. तर लग्नाचा कार्यक्रम जो होता ना, तो खूप छान असा झाला. मस्त असं वाटलं. बऱ्याच दिवसांनी म्हणजे भावाचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर मागच्या वर्षी झालं होतं. तसं दरवर्षी लग्न वगैरे सुरूच असतात, पण यावर्षी पण आणि ताईच्याच गावाला होतं, त्यामुळे अजून छान वाटलं. तिच्या गावाला मी जवळजवळ 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्षानंतर तिथे गेले होते, कारण ताईच्याच गावाला दिलेली आहे माझी नणंद, जी आता लग्न झालं ते. तर त्या निमित्ताने का असेना, तर 4 वर्षांनी मी आज त्यांच्या गावाला गेले होते आणि इथे आम्ही थांबलो होतो आता हॉटेलला. तर मला अगेन सर्दीचा त्रास जो आहे तो सुरू झालेला आहे, माहीत नाही का होतंय. दवाखाना तर सुरूच आहे, पण तरी मला सर्दी ही अगेन झालेली होती आणि आज पूर्ण प्रवासात ते सर्दीचाच त्रास होता. असो.
तर त्यानंतर 11:30 वाजले होते आणि 11:30 वाजता आम्हालाही जरा भूक लागली होती. तर म्हटलं चला हॉटेलला आपण काहीतरी नाश्ता म्हणा, जेवण म्हणा काहीतरी करून घेऊया, जेणेकरून मला तरी गाडीचा थोडासा असा नॉर्मल त्रास होत नाही, पण काहीतरी जर खाल्लेलं असलं तर मग अजिबात त्रास वगैरे होत नाही. पण रिकाम्या पोटी मला त्रास होतो, मळमळतं, डोकं दुखतं, पित्त वाढतं. त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला फार पुढे जाण्याआधी नाश्ता जेवण जे आहे ते करून घेऊ. आणि नेहमीप्रमाणे मी माझ्यासाठी मिसळ पावच मागवली होती. कारण होतं असं की ठरवतो आपण की पुढे कुठेतरी नंतर थांबूया, पण असं होत नाही. एकदा गाडीत बसलो की मग डायरेक्ट घरी असं होतं. म्हणून मग नाश्त्यांच्या निमित्ताने मिसळपाव खाल्ली की फुल राहतं. इथं रोहितनं सँडविच मागवला, त्या नाहोंनी वडा सांबार खाल्ला. आमचं नेहमीचंच असं काही ना काही ठरलेलं असतं, तर तेच मागवलं होतं. आणि हे जे हॉटेल आहे ते अगदीच पेट्रोल पंपाच्या बाजूला, म्हणजे बाजूला नाही म्हणता येणार, पेट्रोल पंपाच्याच आवारात आहे. पेट्रोल पंपाच्या इथं एंट्री केली की तिथंच त्याच्या आतमध्येच हे हॉटेल आहे. आणि इथे आम्ही पहिल्यांदाच थांबलो आहे, आधी थांबलेलो नाही आहे. कारण जिथे आम्ही नेहमी थांबतो ना ते अजून फार पुढे होतं आणि त्याच्याच आधी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. कुठे ते नक्कीच मी पुढं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर त्यामुळे मग ही आम्हाला रस्त्यात दिसली. राजपूत रेस्टॉरंट म्हणून होतं. छान छान होतं हॉटेल ते. आणि जेवण वगैरे पण टेस्ट वगैरे पण छान होती. तर तिथे थांबलो होतो आणि त्यानंतर इथे जास्वंदाची फुलं होती. छान अशी फुलं आलेली होती. तर रोहितनं एक तोडलं होतं. खरं तर आम्ही आधी त्यांना विचारलं की एक फूल घेऊ का? कारण आमच्या गाडीमध्ये गणपती बाप्पा आहेत, तर त्यांना वाहण्यासाठी म्हणून म्हटलं चला इथे आहे फूल तर घेऊया. आणि छान छोटंसं असं फूल होतं. तर मग तोडलं, त्यांना विचारलं, ते तयार झाले. तर मग एक फूल तोडलं आणि रोहितला ते गणपती बाप्पांना व्हायचं होतं. तर त्याचं असं होतं की मीच वाहणार ते गणपती बाप्पांना फूल. अरे असं नाही ठेवू बाळा. हा व्हेरी गुड. अरे मी व्यवस्थित करून दे. बैस तू गाडीत. ते देवगड झाल्यानंतर हॉटेल, पहिले नाहीच. तर आम्ही पुण्याला चाललो होतो आणि इथं रस्त्यामध्येच एक मंदिर आहे, गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड. तर देवगडला दत्ताचं मंदिर आहे. तर आम्ही बऱ्याचदा येता जाताना बघत होतो. खरं सांगायचं तर आम्हाला माहीत नव्हतं तिथे काय आहे, कसं आहे. पण ती जी कमान आहे ती नेहमी आम्ही बघायचो. तर म्हटलं जाऊया, बघूया तिथे आतमध्ये. दत्ताचं मंदिर आहे, पण कसं आहे माहीत नव्हतं. तर हे जे मंदिर आहे ते आहे औरंगाबाद आणि नगर, अहिल्यानगर जे आहे त्याच्या सेंटरलाच आहे. जेव्हा अहिल्यानगरकडनं येतो औरंगाबादकडं यायला, तेव्हा मध्येच ही कमान लागते. आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावर आतमध्ये, त्या कमानीपासून 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर बऱ्याचदा बघायचो आणि या वेळेला ठरवलं की आपल्याकडे वेळ आहे आणि घरी थोडा उशीर जरी झाला, आपल्याला मोजून इथं आपल्याला 1 तास लागेल, तर म्हटलं उशीर झाला तरी चालेल, पण आपण बघूया, आपल्याकडे या वेळेला वेळ आहे. मागच्या वेळेला पण आम्ही ठरवलं होतं, पण साखरपुडा झाला त्यानंतर आम्ही उशिरा निघालो आणि रात्री उशीर झाला असता, झोप प्रॉपर नाही म्हणून मागच्या वेळेला काही थांबलो नव्हतो. पण या वेळेला आम्ही जेव्हा नाश्ता वगैरे झाला, जेवण झालं आणि ठरवलं की नाही आपण या वेळेला आपल्याकडे वेळ आहे तर या मंदिरात जाऊन येऊ. आम्ही गुगलला सर्च केलं होतं आणि त्यानंतर इथे आलो होतो. तर मंदिर खूप छान होतं. गुगलमधल्या फोटोमध्ये जे दाखवत होतं ना, मंदिर खूप छान दिसत होतं. तर म्हटलं चला या वेळेला आपण मंदिरात जाऊनच यावं. आणि खरं सांगायचं तर मंदिर खूप छान होतं. आणि तिथे ना जसं मी 2 वर्षापूर्वी शेगावला गेले होते, तर तिथे जशी स्वच्छता आणि एकदम छान असे जे भक्त होते ते आजूबाजूला उभे होते प्रत्येक ठिकाणी आपल्याला सजेस्ट करण्यासाठी की इकडनं जा, तिकडनं जा. इतके छान प्रेमानं बोलणारे, जसं शेगावला होतं तसंच इथे सुद्धा होतं. आणि खूप छान वाटत होतं. आणि एंट्री केल्या केल्या जेव्हा हे गेट दिसलं तर अजून छान वाटत होतं. मस्त कोरलेलं काम होतं, छान डिझाईन केलेलं होतं. आणि
इथे आल्यावर आम्हाला असं कळलं की दत्त जयंती आहे, त्या निमित्ताने आज सोमवार होता आणि गुरुवारी दत्त जयंती होती. तर त्या निमित्ताने इथे यात्रा भरणार होती आणि इथे आल्यावर ना एंट्रीलाच बरेच असे स्टॉल लागायला सुरुवात होत होती. तर आम्हाला असं वाटलं की रोजच होत असेल, पण तिथे आम्ही विचारलं की कशामुळे आहेत. तर पहिले मला क्लिक झालं होतं की हे दत्त जयंती निमित्तानंच लागत असेल, कारण इथं यात्रा भरणार असेल. पण कन्फर्म करण्यासाठी मग आम्ही तिथल्या माणसांना विचारलं, तर नाही, दत्त जयंती निमित्ताने इथे यात्रा भरते आणि खूप मोठी सुविधा होती. इथे पार्किंग छान होती. मेन म्हणजे पार्किंगला पण व्यवस्थित सोय होती आणि जी यात्रा भरणार होती त्यासाठी पण बरीच जागा इथं होती आणि आतमध्ये स्वच्छताही तेवढीच होती. आणि खरं तर आतमध्ये व्हिडिओ करणं अजिबात अलाउड नव्हतं, पण तरी मी थोडंसं दाखवलंय. अरे इथं भांड्याची दुकानं बी आहे जत्रेसारखं. अरे हा, हे सगळे दुकानं का लागताय माहिती का? आता 4 तारखेला दत्त जयंती ना, म्हणून जत्रा भरण्यासारखं असेल इथे. नाही नाही, आता लागतायत, सुरुवात आहे. दत्त जयंतीची जत्रा भरते. हे नेहमी फटके द्यावे लागतात. कशाला फटके देतात? यात्रेला खूप गर्दी असत असेल इथे. बघ केवढ्या भांड्यांचे लोखंड. हे मंदिर इकडे आहे वाटतं. मंदिर काय, कुठे मंदिर काय माहितीस? तिकडे आहे का ते मंदिर आहे वाटतं. इकडे काय मग गोद्वार काय? सुरुवातीला जे भांड्यांचं दुकान दिसलं ना, तर मी जातानाच ठरवलं की इथे आपण काहीतरी बघावं आणि मी नक्कीच तिथून काही ना काही एक वस्तू घेतलेली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करेलच. पण यात्रेत आलो आहे आणि काही घेणार नाही. सुरुवात नसली झाली तरी पण भांड्यांचं दुकान एक लागलेलं होतं, तर तिथून मग मी एक वस्तू घेतली आहे. तर त्यानंतर ना पुढे आल्यावर लोखंडाची बरीच होती. तवा, कढई, लोखंडाच्या ज्या वस्तू होत्या ना त्या होत्या. आणि त्यानंतर गोद्वार म्हणून पण साईडला होतं, पण आम्ही तिकडं गेलो नाही, कारण तेवढा वेळ खूप जास्त पण उशीर नको व्हायला इथे. म्हणून मग आम्ही मंदिर बघितलं आणि इथं महाप्रसाद सुद्धा होता, जो की आम्हाला इथं आल्यावर कळलं की इथे महाप्रसाद पण असतो. जर आम्ही नाश्ता केला नसता हॉटेलमध्ये, तर मग आम्ही इथे छान प्रसाद वगैरे खाऊन गेलो असतो घरी. पण आधीच जेवण झालं होतं, त्यामुळे मग काही गेलो नाही. असो, पण अहो म्हटले नेक्स्ट टाइम आलो की आपण इथेच महाप्रसाद वगैरे खायचा. आणि मंदिर छान असल्यामुळे इथे कधीही येऊ शकतो, असं काही नाही. आणि मंदिराची ही एंट्री आहे आणि या एंट्री नंतर आतमध्ये गेल्यावर त्यांनी व्हिडिओ करायला अलाउड केला नाहीये. आणि पण तरीही मी थोडंसं एंट्री केल्या मी सुरुवात करत होती, पण नंतर त्यांनी सांगितलं की माऊली, इथेही माऊली म्हटलं जातं, कारण इथे ना सेम असंच अभंग कीर्तन वगैरे श्री समर्थ सद्गुरूंचंच आहे आय थिंक हे. तर कारण तिथे साईडला ना एक हे जे होतं मंदिर छोटंसं, तर तिथं समर्थ सद्गुरूंचं पण होतं. आणि त्यानंतर बाहेर जिथं पाय धुत होती मी, तिथूनच आतमध्ये ना अभंग वगैरे कीर्तन वगैरे म्हणत होते, गोल गोल फिरून. तर त्यांचं कीर्तन वगैरे सुरू होतं, तर ते पण थोडंसं मी कॅप्चर केलंय. आणि इथं एंट्री केल्या समोर छान छान अशी हे लावलेली आहे, गाय पण आहे, म्हणजे स्टॅच्यू लावलेला आहे गाईचा. हरण वगैरे होतं
हत्ती वगैरे आहेत छान छान. आणि सेंटरला दत्ताचं मंदिर आहे आणि आजूबाजूला 2 छोटे मंदिरं आहेत. तर एका साईडला भगवान शंकराचं मंदिर आहे आणि एका साईडला समर्थ सद्गुरूंचं आहे. तर ही सेंटरला गाय आहे. आणि इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की माऊली व्हिडिओ करू नका. तर मग मी इथून पुढे व्हिडिओ केलेला नाहीये आणि डायरेक्ट मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर मग मी इथं नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्याच दत्ताच्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडलाच एक नदी पण आहे. प्रवरा नदी म्हणून असं आहे. मला आधी माहीत नव्हतं, पण मी गुगलला सर्च केलं आणि त्यानंतर कळलं की ती नदी आहे. आम्हाला आधी असं वाटलं होतं की तलाव असेल, पण नाही, ती नदी होती. तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही त्या नदीजवळ चाललो होतो आणि इथे ना मुलांची ट्रिप पण आलेली होती. मुलांची शाळेची ट्रिप असते. तर मुलीही होत्या, मुलंही होत्या. छान अशा शिस्तीत चालले होते. तर रोनितला मी ते सगळं दाखवत होते आणि त्यानंतर आम्ही इथं नदी बघायला म्हणून चाललो होतो. तर तिथे बोटिंगसुद्धा होतं. बोटिंग वगैरे पण सुरू होतं आणि रोनितचं असं होतं की आपण बसूया, पण बोटिंगला पण तेवढा वेळ गेला असता म्हणून आम्ही तिथे काही थांबलो नाही. बोटिंगला मग अजून पुढचे अर्धा तास गेला असता आणि इतका उशीर होऊन मग पुढे पण आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागली तर मग प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मग आम्ही बोटिंग वगैरे काही केली नाही. लांबनंच सगळं बघितलं. नदीला फक्त स्पर्श केला की आलोय. आणि सगळेजण छान असे स्वच्छ होतं आणि अजिबात घाण वगैरे इथे नव्हती. पूर्ण मंदिराच्या आवारामध्ये ना अजिबात कुठेही घाण नव्हती, कारण त्यांनी स्वच्छता तेवढी ठेवली होती. प्रत्येकजण, जे माणसं आजूबाजूला उभे होते ते प्रत्येकाकडे लक्ष ठेवून होते, स्वच्छता बघत होते आणि क्लिनिंग त्यांची वेळोवेळ सुरू होती. तर इथे रोनित पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता पाण्यामध्ये, पण हो घाबरत होते की मागं राहा, पुढे जाऊ नको, कारण तिथे शेवाळ होतं. पाय स्लिप वगैरे होण्याची भीती होती म्हणून ते सारखं मागं करत होते. आणि इथे भरपूर असे मासे होते. तर ते मासे बघायला पण छान वाटत होतं. आणि आम्ही काही आणलेलं नव्हतं आमच्यासोबत, पण शेजारी जे होते ना तर ते खायला टाकत होते त्यांना, म्हणून मग ते भरपूर जे मासे होते ना ते जमा झालेले होते काठाला. आणि रोनितला खूप आनंद होत होता ते बघून. त्याचं असं होतं की आपण इथेच थांबूया थोड्या वेळ, नको जायला अजून. पण वेळेमुळं आम्हाला फार जास्त वेळ थांबता आलं नाही, तर आम्ही निघालो परत जाण्यासाठी. हां हां चल आता. चिप्स कुठं दिसतंय का तुला इथं? नाही, तू हे कशाला घेतलं? मग मी तुला नाही बोललो होतो ना. कुठे आहे? इकडं पण असेल ना. तिकडे असतील ना परत. दुसरी लोकेशन दुसरे नाही, आता घरी. सकाळी 7:30 पासून निघालो होतो आणि पुण्यात पोचायला आम्हाला 5:30 होणार होते. तर प्रवास हा खूप लांबचा असतो आणि कंटाळवाणा पण असतो. पण या वेळेला माहीत नाही, पण मंदिरात वगैरे एक स्टॉप झाला. त्यानंतर हॉटेलला थांबलो होतो. त्यामुळे ना अजिबात असा कंटाळा वगैरे आला नाही आणि छान वाटलं. नाहीतर येताना जेव्हा आलो ना फार असं कंटाळवाणं झालं होतं, कारण मागच्या वेळेला पण साखरपुड्याला आलेलो आणि अगेन 15 दिवसात आलो होतो. त्यामुळे असं झालं होतं की नको तो प्रवास. पण यावेळेला छान वाटत होतं. मंदिरात एक दर्शन वगैरे घेऊन आलो आणि देवगडचं जे मंदिर होतं दत्ताचं खूप छान होतं. जे कोणी तिकडनं जात येत असेल तर नक्कीच दर्शन घ्या. छान मंदिर आहे आणि यात्रा असल्यामुळे अजून तिथे छान असे स्टॉल वगैरे लागलेले होते आणि छान वाटत होतं. तर मी भांड्यांच्या दुकानातनं एक डबा घेतलाय, जो की मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. तर पार्किंगला गाडी घ्यायला जात होती. पटकन 2 मिनिटं थांबले. ते अजिबात थांबले नसते, पण मी असं चालतीवर एक वस्तू तिथून घेतली आहे. तर इथे ना ऊन लागत होतं म्हणून मग मी माझी साडी सटकवली होती.
लागलोय आता पुण्याला जायला. हायवेवर पाटस पार केलं. पाटस नाही, केळगाव आहे असते. काय आहे तर चहा प्यायला थांबलोय. किती वाजलेत रे बाळा? I don't know. I am on clock. 4:15 झाले, 4:15 झालेत आणि आता चहा पिण्यासाठी थांबलोय कारण गाडीलाही थोडासा आराम हवा. हा ये. पप्पांनी आधीच 3 क्रीम रोल घेऊन घेतले. चल ना, निघ ना बाहेर. माझी आतमध्ये त्यासाठी don't come. हा मी 2 चहा पिणार कारण क्रीम रोलला एक आणि प्यायला एक. आधी ते केवढं छोटं सांगा त्याला फोडून दे. आण फोडून देते मी, काढून देते का. केवढं कडक. सकाळचाच नाश्ता केलेला होता आणि त्यानंतर मग रोनीतला पण असं काहीतरी खायला हवं म्हणून मग चहा, बिस्किट, क्रीम रोल वगैरे असं खाल्लं. आणि त्यानंतर इथून आम्हाला पोचायला जवळजवळ घरी 1.25 तास लागणार होता. जवळजवळ 1-1.25 तास आणि 5-5:30 पर्यंत आम्ही घरी पोचलो होतो. तर त्यानंतर ना घरी पोचल्यानंतर मी व्हिडिओ वगैरे केला नाही आहे कारण घरी पोचली, पटकन खिचडी वगैरे केली कारण बाहेरचं खायची इच्छा अजिबात नव्हती. गेल्या 2-3 दिवस बाहेरचंच खाणं सुरू होतं. आज सकाळी पण बाहेर खाल्लं होतं म्हणून घरी गेल्या गेल्या खिचडी बनवली. आणि त्यानंतर मग मी दवाखान्यात गेले कारण मला सर्दी खूप झालेली होती आणि या 4 दिवसामध्ये रेग्युलर सर्दी होती 4च्या 4 दिवस. म्हणून मग सगळ्यात पहिले दवाखान्यात गेले. म्हणून पुढे काय झालं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल. आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.